सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज. विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या कारभारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे. महाराष्ट्रातील विधानसभेत एक मोठा राजकीय ड्रामा रंगला आहे. काँग्रेसचे आक्रमक नेते नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सभागृहात नाट्य निर्माण केलं, पण त्यांच्या या आक्रमकतेची किंमत त्यांना एका दिवसाच्या निलंबनाने चुकवावी लागली. राजदंडाला हात लावण्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल आणि त्याला प्रत्युत्तरात भाजपचा काँग्रेसवर पलटवार, सभागृहात खऱ्या अर्थाने आगडोंब उसळला. चला जाणून घेऊया या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आणि रंजक आढावा आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल MH. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 1 जुलै 2025 रोजी सभागृहात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून प्रचंड गोंधळ झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले यांनी भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकऱ्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्यांवरून सभागृहात आगपाखड केली. पण त्यांची ही आक्रमकता इतकी वाढली की ते थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनापर्यंत पोहोचले आणि राजदंडाला हाती लावला. यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. सत्ताधारी पक्षाचे आमदार संतप्त झाले आणि विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित केलं. हा सगळा प्रकार इतका तापला की विरोधकांनी सभागृहावर बहिष्कार टाकला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या कृतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली. अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्ष दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय. लोक वर गेले नाही तसं नाही आहे, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य आहे, अतिशय अयोग्य पद्धत आहे. अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत. अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये. नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे. नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे. दुसरीकडे नाना पटोले यांनी सभागृहाबाहेर पत्रकारांशी बोलताना सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली आणि म्हणाले, मला रोज निलंबित केलं तरी चालेल, पण शेतकऱ्यांचा आवाज मी दाबू देणार नाही. हा सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात, शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणारा अध्यक्ष महाराज. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज. ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य येत आहे अध्यक्ष महाराज, अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज. याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. या गदारोळाचं मूळ आहे शेतकऱ्यांविरोधातील कथित वादग्रस्त वक्तव्यांमध्ये. नाना पटोले यांनी सभागृहात आरोप केला की भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना भिकारी संबोधलं आणि म्हटलं की शेतकऱ्यांना पेरणीचे पैसे, कपडे आणि मोबाईल हे सगळं पंतप्रधान मोदी देतात. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे, आणि आमचाच घेतो ना, आमच्याच कंड्यावर करतो, आम्हालाच म्हणतो. याचबरोबर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप पटोले यांनी केला. त्यांनी मागणी केली की या वक्तव्यांबद्दल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी. पटोले यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करताच काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. नाना पटोले आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचले. यावेळी पटोले यांनी राजदंडाला हात लावला, ज्यामुळे सत्ताधारी पक्षांनी त्यांच्यावर असंसदीय वर्तनाचा ठपका ठेवला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर
यांनी याला गंभीर बाब मानत पटोले यांना एका दिवसासाठी निलंबित केलं. सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे. निलंबनानंतर विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी आपली आक्रमकता कायम ठेवली. ते म्हणाले, शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या बबनराव लोणीकर आणि माणिकराव कोकाटे यांनी माफी मागावी. 2014 पूर्वी हे लोणीकर उघड्यावर फिरत होते का? शेतकऱ्यांना भिकारी समजणारी ही माणसं सत्तेत बसतील आणि आम्ही शेतकऱ्यांचा आवाज उठवला तर आम्हाला निलंबित केलं जातं. त्यांनी पुढे म्हटलं, अवकाळी पावसामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कर्जमाफी, फसल विमा आणि हमी भाव या शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या आहेत, पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करतंय. पण तसं नाही, दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोलले. 1 वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत. काय व्याजासकट देणार आहे? शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो. आता शेतीचा हंगाम आला, अरे शेतीचा हंगाम आला, अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती. सोयाबीनचे पैसे दिले नाहीत, धानाचे पैसे दिले नाहीत, कापसाचे पैसे दिले नाहीत, तुरीचे पैसे दिले नाहीत. म्हणजे काय सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे? आणि म्हणून या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्यात ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे, पण हे सरकार पळ काढते आहे. पटोले यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जातो. मी स्वतः विधानसभा अध्यक्ष होतो, मला नियम माहीत आहेत. पण जेव्हा जनतेचे प्रश्न दडपले जातात तेव्हा विरोधकांना अशी भूमिका घ्यावीच लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्या कृतीवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांवर धावून जाणं आणि राजदंडाला हात लावणं हे लोकशाहीचं लक्षण नाही. नाना पटोले यांनी आपल्या कृतीबद्दल माफी मागावी. फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसवरही निशाणा साधला आणि म्हटलं, काँग्रेसला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खरोखरच बोलायचं असेल तर त्यांनी असंसदीय वर्तन टाळावं. फडणवीस यांनी सभागृहात आणखी एक मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, नाना पटोले यांनी सिस्का LED कंपनीच्या फसवणुकीचा मुद्दा उपस्थित केला, पण त्यांनी याबाबत नीट अभ्यास केलेला दिसत नाही. ही फसवणूक कंपनीशी संबंधित आहे आणि त्यावर पोलीस कारवाई करत आहे. नाना पटोले यांच्या निलंबनानंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहावर बहिष्कार टाकला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवत म्हटलं, नाना पटोले यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला, पण त्यांना बोलू दिलं जात नाही. सत्ताधारी पक्ष शेतकऱ्यांचा अपमान करतो आणि विरोधकांचा आवाज दडपतो. त्यांनी पुढे सांगितलं, आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू, मग आम्हाला तुरुंगात टाकलं तरी चालेल. या सगळ्या गदारोळाचं केंद्र आहे शेतकऱ्यांचा मुद्दा. नाना पटोले यांनी सभागृहात सिस्का LED कंपनीच्या फसवणुकीचा मुद्दाही उपस्थित केला, जिथे गुंतवणूकदारांना पैशाचा आमिष दाखवून फसवण्यात आलं. त्यांनी आरोप केला की चीट फंड कंपन्यांनी सामान्य जनतेची कोट्यवधींची लूट केली आणि यात पोलिसांचाही सहभाग आहे. दुसरीकडे भाजपने याला काँग्रेसचं राजकीय स्टंट असल्याचं म्हटलं आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करत म्हटलं, काँग्रेसला फक्त गोंधळ घालायचा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे एक आक्रमक आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी ते महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षही राहिले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी आणि सामान्य जनतेचे मुद्दे यावर ते सातत्याने आवाज उठवतात. मात्र त्यांच्या आक्रमक शैलीमुळे ते अनेकदा वादातही सापडतात. 2024 मध्ये त्यांच्या विरोधात एका कॉल रेकॉर्डिंग प्रकरणातही खळबळ उडाली होती, जिथे त्यांच्या विरोधात अपशब्द वापरल्याचा आरोप झाला होता. नाना पटोले यांच्या निलंबनामुळे आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा पुढे करत सरकारवर दबाव वाढवण्याची रणनीती आखली आहे. दुसरीकडे भाजपने या प्रकरणाला काँग्रेसचं नाटक ठरवलं आहे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा मुद्दा आणखी पेटण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेत आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून रंगलेला हा राजकीय ड्रामा खरोखरच चटपटीत होता. नाना पटोले यांचं निलंबन, राजदंडाला हात लावण्याचा वाद आणि काँग्रेस भाजपमधील आरोप प्रत्यारोपांनी सभागृह ढवळून निघालं. शेतकऱ्यांचा हा मुद्दा आता रस्त्यावर येणार का आणि याचा राजकीय परिणाम काय होईल हे पाहणं उत्सुकताचं ठरेल. तुम्हाला या प्रकरणाबाबत काय वाटतं? आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बोल MH आपल्या YouTube चॅनलला.